धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या खात्याचा भार आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आलेला आहे। धनंजय मुंडे यांच्या खात्याचा भार आता अजित पवार यांच्याकडे। अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार आता अजित पवार यांच्याकडे असणार आहे। अजित पवारांकडे आता 3 खात्यांचा भार आहे। अर्थ आणि उत्पादन शुल्क विभागाबरोबरच अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याकडेही आता अजित पवार यांना आता लक्ष घालावं लागणार आहे। त्यामुळे आता नवीन मंत्र्याची नियुक्ती होणार नाही हे स्पष्ट झालंय। धनंजय मुंडे यांची गच्छंती केल्यानंतर आता त्यांचं खातं हे अजित पवार यांच्याकडे असणार आहे। नवीन मंत्र्याची नियुक्ती होणार नाही। अजित पवार यांच्याकडे आता मोठ्या जबाबदाऱ्या। अजित पवारांकडे आता 3 खात्यांचा भार असेल। अर्थ आणि उत्पादन शुल्क विभागासोबतच आता अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याकडे आता अजित पवार यांना लक्ष घालावं लागणार आहे। त्यामुळे आता नवीन मंत्र्याची नियुक्ती इथे होणार नाही हे स्पष्ट झालंय। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर आता त्यांचं खातं हे आता अजित पवार यांच्याकडे असणार आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय अजित पवार यांच्याकडे आता अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार आता त्यांच्याकडे असणार आहे। काय अधिकची माहिती? निश्चितच आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता रिक्त झालेलं जे खातं आहे म्हणजे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा जो कारभार आहे तो आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच असणार आहे। आपण पाहतोय की अजित पवार यांच्याकडे आता 3 खात्यांचा भार पडलेला आहे। एकूणच सध्या आपण जर पाहिलं तर या संपूर्ण खात्याची जबाबदारी जी आहे ती मागच्या 2-3 दिवसापासून चर्चेचा विषय ठरली होती, कारण अनेक नेत्यांची नावं जी आहेत ती समजत होती। छगन भुजबळ जे कुठेतरी नाराज होते, त्यांना हे पद दिलं जाऊ शकतं असं देखील सांगितलं जात होतं, पण अखेर आता हे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं जे आहे ते अजित पवार यांच्याकडे राहणार आहे। त्यामुळे आता 3 खात्यांची जबाबदारी जी आहे ती अजित पवारांवरती आहे। त्यासोबतच आपण पाहतोय की अर्थ आणि उत्पादन शुल्क विभागाचा हा संपूर्ण जो पदाचा भार होता आता त्यासोबतच आता अन्न आणि नागरी पुरवठा हे देखील आता पद जे आहे ते अजित पवारांकडे राहणार आहे। मात्र धनंजय मुंडे यांच्याकडील खाते जे आहेत ते आता अजित पवारांनी आपल्याकडेच ठेवणार असल्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतरच आपण पाहतोय की त्या काही दिवसांमध्ये नवीन मंत्र्यांची देखील नियुक्ती लवकरच होणार असल्याचं देखील स्पष्ट होताना पाहायला मिळेल। जी, धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।